पुण्यामध्ये 70 वर्षाच्या वडिलाच्या छातीमध्ये चाकू घालून अविवाहित असणाऱ्या 40 वर्षाच्या मुलीनं वडिलांचीच हत्या केली आहे। काय आहे क्राईम स्टोरी, पहा संपूर्ण व्हिडिओ। नमस्कार, मी तानाजी करचे, तुम्ही पाहता ER न्यूज मराठी। पुण्याच्या खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या कासेवाडीमध्ये जैनुद्दीन फुलारी, त्यांची मुलगी दिलशाद फुलारी आणि त्यांची आई असे एकत्र राहत होते। जैनुद्दीन फुलारी यांना मुलंही आहेत, मात्र जैनुद्दीन फुलारी यांच्यासोबत त्यांची मुलं राहत नाहीत। त्यांची जी मुलगी आहे दिलशाद फुलारी ही तिच्या आई वडिलांसोबत म्हणजे जैनुद्दीन आणि त्यांच्या पत्नीसोबत राहते। मात्र जैनुद्दीन फुलारी यांना दारूचे व्यसन असल्यामुळे दररोज संध्याकाळी दारू पिऊन येऊन घरी शिवीगाळ करायचे। त्यातच जैनुद्दीन फुलारी हे रविवारच्या संध्याकाळी दारू पिऊन घरी येतात, त्यांची मुलगी असणाऱ्या दिलशाद फुलारीला शिवीगाळ करतात। यांच्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होते आणि याच वादाचं रूपांतर तीव्र भांडणामध्ये होतं। दिलशाद फुलारी किचनवर पडलेला कांदा कापण्याचा चाकू उचलते आणि जैनुद्दीन फुलारी यांच्या छातीवरती वार करते। जैनुद्दीन फुलारी जाग्यावरच कोसळतात। कोसळल्यानंतर इतरत्र आरडाओरडा होतो आणि त्यातच दिलशाद फुलारी आणि तिचे कुटुंबीय जैनुद्दीन फुलारी यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात। मात्र रक्तस्राव एवढा मोठ्या प्रमाणात झालेला असतो की जैनुद्दीन फुलारींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन काहीच फायदा होत नाही, त्यांचा मृत्यू होतो। या मृत्यूनंतर या घटनेची खबर खडक पोलीस ठाण्यामध्ये लागते आणि खडक पोलीस ठाण्यामध्ये दिलशाद फुलारी यांच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल होतो। दिलशाद फुलारी यांचा शोध घेऊन स्वतःच्या 70 वर्षाच्या वडिलांची हत्या केल्या प्रकरणात पुण्याच्या खडक पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात येते। मात्र प्रश्न पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवरती उपस्थित होतो, कारण पुण्यातील एका ब्रिजवरती खुलेआम कोयत्याने एका तरुणाला तोडलं गेलं आणि त्याला वरून खाली फेकण्यात देखील आलं। त्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाला। तसंच पुणे जिल्ह्यातल्या पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये एका महिलेवरती तिच्याच पतीनं ऍसिड हल्ला केला। त्याचं कारण होतं तिला फक्त मुलीच होतात, मुलगा का होत नाही। त्यामुळे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेमध्ये काही नवीन अपडेट होणार आहेत की नाही, की पुन्हा हे खून सत्र चालूच राहणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।